ओके. सो आपण इथं होतो लाइक आय हॅव क्रिएटेड वन सेट with which is having multiple duplicates value 23, 23, 23. Then C Java Python, C Java Python. Okay. So ही जर लाईन मी रन केली, ओके, इफ आय रन दिस लाईन, तर काय होईल? एरर येईल का? कारण सेटची प्रॉपर्टी काय? इट स्टोअर युनिक व्हॅल्यूज. ओके. सेटमध्ये काय सांगितलं? डेफिनेशनमध्येच आपण सांगितलं की सेट इज अ कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट्स. ओके. सो व्हॉट विल हॅपन? लाइक विल इट गिव्ह एरर ऑर लाइक ह्याच्यामध्ये आपल्याला युनिक व्हॅल्यूज येतील. काय सांगता येईल? सो आपल्याला काय येतील? युनिक व्हॅल्यूज येतील. ओके. सो जर तुम्ही बघितलं तर 23, ओके, इथं 232 ॲड झाले. ओके, नो प्रॉब्लेम. 23, 232 सी, जावा अँड पायथॉन. ओके, इथं 2 वेळेस होतं सी, जावा, पायथॉन, 23, 23, 23. ओके. सो अशा पद्धतीने काय ओन्ली युनिक व्हॅल्यूज येईल. ओके. सो फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय. ओके. सपोज फोनपेमध्ये काम करताय. ओके. आणि एक शॉपकीपरच्या सपोज फोनपेमध्ये सपोज एक मोबाईल नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर, ट्रान्झॅक्शन आयडी, लाइक प्रत्येक ट्रान्झॅक्शन असते आणि अमाउंट आहे. ओके. सो आता कस्टमरने सांगितलं की तुम्हाला मला काय पाहिजे? सपोज 98 नावाचा फोन नंबर आहे. त्यांनी एक ट्रान्झॅक्शन केलं. त्याची आयडी काहीतरी आहे, अमाउंट आहे 444. त्याच्यानंतर 97 मोबाईल नंबर आहे, त्याचा अमाउंट काहीतरी आहे आणि 5. ओके. त्याच्यानंतर परत 98चा ट्रान्झॅक्शन आहे, त्याची व्हॅल्यू काहीतरी आहे आणि त्याचं अमाउंट आहे 350. ओके. तर 89. ओके. आणि त्याची अमाउंट आहे 65. ओके. सो कस्टमर तुमच्याकडे हा डेटा आहे, लाइक कस्टमरचा ट्रान्झॅक्शनचा हा डेटा आहे. ओके. बट कस्टमरने सांगितलं की मला युनिक मोबाईल नंबर्स पाहिजे, ज्याच्यामध्ये मला ज्यांनी माझ्यासोबत आज ट्रान्झॅक्शन केलंय. ओके. युनिक मोबाईल नंबर्स पाहिजेत. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचे? सिम्पली हा डेटा जो आहे तो सेटमध्ये स्टोअर करायचा आहे. मोबाईल नंबर जे आहेत ते तुम्हाला सेटमध्ये स्टोअर करायचे आहेत. सो काय होईल याच्यामुळं? एकच सेकंड. हॅलो. मी कॉल करतोय एक 5 मिनिटांनी. ओके. हॅलो. ओके. सो तुम्हाला हा मोबाईलचा जो डेटा आहे तो तुम्हाला सेटमध्ये स्टोअर करायचा आहे. सो ह्याच्यामुळे काय होईल? तुम्हाला युनिक मोबाईल नंबर्स भेटतील. ओके. फॉर एक्झाम्पल असं असेल लाइक बँकेमध्ये डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत. लाइक के-वाय-सी डिपार्टमेंट आहे. ओके. क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट आहे. ओके. त्याच्यानंतर आहे लोन डिपार्टमेंट आहे. ओके. त्याच्यानंतर आहे लाइक डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. ओके. और लाइक तुम्ही असं म्हणू शकता की प्रोजेक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. ओके. असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. लाइक बँक म्हणजे काय, बँकेमध्ये काय एकच काम होतं का? नाही, तिथून पैसे काढणं, क्रेडिट कार्डचं, लोनचं, वेगवेगळ्या प्रोजेक्टचं, लाइक कॉर्पोरेट लोनचं. ओके. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ऐवजी आपण काय म्हणू? कॉर्पोरेट लोनचं. ओके. वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. ओके. त्याच्यानंतर सपोज हे जे प्रोसेस आहेत, ह्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, त्याच्या रिलेटेड मल्टिपल कस्टमर्स आहेत. ओके. मल्टिपल कस्टमर्स आहेत. ओके. के-वाय-सीचा डेटा असेल, त्यांचा कस्टमर लाइक तिथं काही कस्टमर्स आहेत, हजारो कस्टमर्स असतील. क्रेडिट कार्डचे काही हजारो कस्टमर्स असतील. लोनचे काही हजारो कस्टमर्स असतील. कॉर्पोरेट लोनचे हजारो बेनिफिशियल ओनर्स असतील. लाइक कॉर्पोरेट काय एकाची असते का? मल्टिपल ओनर्स असतात. ओके. सो उद्या बँक आली आणि त्यांनी सांगितलं, की बाबा मला युनिक कस्टमर्स पाहिजेत. लाइक माझ्या कोणत्या ना कोणत्या प्रॉडक्ट सोबत असोसिएटेड असलेले मला युनिक कस्टमर्स पाहिजेत. तर तुम्हाला काय करावं लागेल? तिथं सेट घ्यावं लागतं. ह्या सर्व डेटा सपोज आधार नंबर आहेत. ओके. सो आधार नंबरचा तुम्ही जर सेट घेतला, आधार नंबर्स जे आहेत ते सेटमध्ये स्टोअर केले, तर तुम्हाला जरी कस्टमर के-वाय-सीमध्ये असेल, क्रेडिट कार्डमध्ये असेल, लोनमध्ये तिन्हीमध्ये असेल. ओके. पण तो एकदा स्टोअर होईल जर सेट आपण घेतला. ओके. सो इन दिस वे तुम्हाला युनिक कस्टमरची लिस्ट फाइंड आउट करता येईल. ओके. किंवा सपोज तुमचे सेल्स झाले. ओके. तुम्ही सपोज
ट्रेडिंगमध्ये सपोज कमोडिटी ट्रेडिंगमध्ये आहे. ओके. सो तुम्ही काय केलं, पहिल्यांदा गोल्डचा ट्रेड घेतला, परत सिल्वरचा ट्रेड घेतला, त्याच्यानंतर कॉपरचा घेतला, परत गोल्डचा घेतला. ओके. परत गोल्डचा घेतला, परत सिल्वरचा घेतला. ओके. सो जर तुम्हाला सांगितलं युनिक प्रॉडक्टसाठी किती ट्रेड झाले, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचे, प्रॉडक्टला सेटमध्ये टाकायचे. Okay. So in this way, set is used to store the unique values. Okay. Set is used to store the unique values. Clear है? Any doubt? Yes, no. काहीच समजलं नाही. काहीतरी बोला. Hello. Am I audible? Hello. Hello. Okay. 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 So काही डाऊट नाहीये ना? ओके. सो नेक्स्ट प्रॉपर्टी आपण काय बघितली होती सेटची? सेट इज अ कलेक्शन ऑफ युनिक इट इज म्युटेबल. ओके. सो म्युटेबल म्हणले की काय आलं? अगेन ऑपरेशन्स आले. कोणते? इन्सर्शन, ओके, डिलीशन, राइट? हे ऑपरेशन्स आले. बरोबर आहे? सो आता इन्सर्शनसाठी लाइक आपण लेट्स डू द इन्सर्शन. ओके. सो इन्सर्शनसाठी मेथड आहे ॲड. ओके. इन्सर्शनसाठी कोणती मेथड आहे? ॲड. ओके. सो त्याच्या अगोदर एक प्रॉपर्टी बघू आपण की लाइक इट्स अ अनऑर्डर्ड डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे. अनऑर्डर्ड डेटा स्ट्रक्चर. ओके. आता ह्याचं मीनिंग काय? सपोज एस मध्ये आपण हे केलं. ओके. एक सेट घेऊ आपण S1 इज इक्वल टू 23, 1, 45. ओके. कॉमा टेस्ट. त्याच्यानंतर आपण घेऊ डेव. ओके. सो अशा पद्धतीने आपण एक सेटवर इन्सर्ट केलं. ओके. नाऊ विल चेक द व्हॅल्यू ऑफ S1. ओके. सो आता पहिल्यांदा आपण काय इन्सर्ट केलं होतं? 23. 23 कुठे आहे? सेकंड नंबरला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण इन्सर्ट केलं होतं 1, इथं फर्स्ट नंबरला आहे. ओके. 45 पहिल्यांदा आपण डेव टेस्ट टाकलं होतं, पण पहिल्यांदा काय आलं? डेव. सो अनऑर्डर्ड म्हणजे काय? तर ऑर्डर फॉलो नाही होत. लाइक कोणत्याही ऑर्डरनी तुम्हाला डेटा भेटेल. ओके. फॉर एक्झाम्पल मी आता परत इथे S1 डॉट ॲड S1 डॉट ॲड मी केलं सपोज टेस्ट घेतलं, डेव घेतलं, सपोर्ट. ओके. S1 डॉट ॲड सपोर्ट केलं. ओके. आणि S1 चेक केलं. ओके. सो परत ऑर्डर चेंज झाली का? येस. सपोर्ट पहिल्यांदा आला आता. ओके. 123, 45 तर राहिलं, बट सपोर्ट कुठं आलं? मध्येच आलं. ओके. सो ऑर्डर प्रिझर्व्ह होत नाहीये. ओके. आता सर तुम्ही म्हणाल सर पहिल्यांदा 1 आलंय, 2 आलंय, 4 आलंय, म्हणजे हे डिसेंडिंग ऑर्डरने घेतंय, राइट? बट ह्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. सपोज उद्या मी असे एलिमेंट एंटर केले. S1 डॉट ॲड like suppose I'll 111. Okay. And let's check S1. Okay. Again. ओके. सो हे ऑर्डर फॉलो नाही होणार अशी लाइक इट्स असं दिसतंय लाइक 1, 1, 23, 23, 45 बट इट विल नॉट फॉलो द ऑर्डर. ओके. समटाइम्स इट विल गिव्ह रँडम ऑर्डर. ओके. सो सेटमध्ये ऑर्डर फॉलो होत नाही. त्याच्यामुळं इंडेक्सिंगचा कन्सेप्ट नाहीये. लाइक इन्सर्ट मेथड होती आपली S1 सपोज इन्सर्ट करतोय मी कोणत्या सेकंड इंडेक्सला 34. हे काय होईल? मला एरर देईल, की ते म्हणाल की बाबा हा ॲट्रिब्यूट सेटसाठी नाहीये. ओके. सो हा काय म्हणेल मला? ॲट्रिब्यूट एरर, की ॲट्रिब्यूट सेट ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट इन्सर्ट. का? कारण सेटमध्ये इंडेक्सिंगचा कन्सेप्ट नाहीये. 0, 1, 2 असे इंडेक्स नाही देऊ शकत आपण. ओके. क्लिअर आहे? सो लेट्स स्टॉप हिअर. म्हणजे बाकीच्या मेथड्स ज्या आहेत त्या उद्या बघू आपण सेटच्या. सो दॅट
We can continue by database. Stop sharing.